बी रेडी स्टार्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठाने अलीकडेच एका निवाड्यात वकिलांसाठी ग्राहक कायदा लागू होणार नाही असा निकाल दिला आहे. याचा अर्थ सेवेतल्या त्रुटी किंवा न्यूनतेच्या कारणांसाठी वकिलांच्या विरोधात ग्राहक न्यायालयात जाता येणार नाही. वकिलांच्या पाठोपाठ वैद्यक व्यावसायिकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने 30 वर्षापूर्वी दिलेल्या निकालाचेही पुनर्विलोकन करावे अशी विनंतीही न्यायालयाने माननीय मुख्य न्यायाधीशांना केली आहे. तसे झाले तर वैद्यक व्यावसायिकांबद्दलच्या तक्रारींसाठी देखील ग्राहक मंचाचे दरवाजे बंद होतील. परिच्छेद वस्तू सेवा यांच्यातले दोष त्रुटी न्यूनतेपासून संरक्षण करण्यासाठी सामान्य ग्राहकाला एक प्रभावी मार्ग ग्राहक संरक्षण कायद्यामुळे उपलब्ध झाला आहे. या मूळ कायद्यात सेवा या संज्ञेच्या व्याख्येत वैद्यक किंवा वकिलांचा उल्लेख नव्हता. पुढे सेवा या शब्दाची व्याप्ती वाढायला लागली. सुरुवातीला LIC, बँका, दूरसंचार यांच्यासह सेवा क्षेत्रातल्या अनेक संस्थांनी आपल्या क्षेत्राचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध असल्याने आपल्या संबंधातल्या तक्रारी ग्राहक कायद्याखाली विचारात घेतल्या जाऊ नयेत असा युक्तिवाद केला. 30 वर्षांपूर्वी 3 न्यायाधीशांच्या पीठाने या प्रश्नाचा विचार केला होताच. ताज्या निकालातही तोच मुद्दा नव्याने मांडला गेलेला आहे. वकिलांसाठी बार काउन्सिल, वैद्यक व्यावसायिकांसाठीची मेडिकल काउन्सिल या स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आलेल्या संस्थांना त्यांच्या व्यवसायाचे नियमन करण्याचे, अनिष्ट प्रथा रोखण्याचे व्यापक अधिकार आहेत हे खरे, पण याबाबतची या संस्थांची कामगिरी समाधानकारक नाही. प्रसंगापात एकमेकांना पाठीशी घालण्याचे कामच त्यात केले जाते असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा स्थितीत सामान्य माणसासाठी ग्राहक न्याय मंचाकडे जाणे हा साधासोपा मार्ग आहे. वकील किंवा डॉक्टरांच्या संबंधातल्या तक्रारी तांत्रिक गुंतागुंतीच्या असतात असेही सांगितले जाते, पण अनेकदा वस्तूंमधल्या दोषांबद्दलच्या तक्रारी देखील तांत्रिक गुंतागुंतीच्या असतातच. वैद्यक व्यवसायाच्या बाबतीत तक्रारीच्या सुनावणीच्या वेळी दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरचे मत घेतले पाहिजे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ते मत मिळवण्यासाठी किती उठाठेवी कराव्या लागतात याची कल्पनाच केलेली बरी. सेवेतल्या त्रुटीबद्दल अशा नियामक संस्थांकडे आलेल्या ग्राहकांच्या तक्रारी खऱ्या आहेत असे आढळले तरी त्या फार तर संबंधित व्यावसायिकाला दंडित करू शकतात, पण ग्राहकाचे झालेले नुकसान भरून देण्याबद्दल कोणतेही आदेश देण्याचे अधिकार या नियामक संस्थांना नाहीत. स्टॉक